नमस्कार. आपण अधिक महिन्याचा अध्याय बघतो आहोत. आतापर्यंत 8 अध्याय झाले. आता हा 9वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये एक दिवसाचं पुण्य. सूत म्हणतात, नारायणांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. अनेक जीव केवळ नामस्मरण करूनच तरुण गेले आहेत. नामाला काळवेळेचं बंधन नाही, त्याला अन्नसाधनांची उपाधी नाही, फक्त शांत स्थिर बैठक आणि मनात त्या नामाची आवड असली म्हणजे झालं. सूत इथे लक्ष्मी नारायण संवादातील पुढील कथा श्रोत्यांना सांगतात. ती अशी: महिस्मृती नावाच्या एका नगरात एक वृद्ध विधवा राहत होती. ती अनेक व्रत वैकल्ये करी. नामस्मरण, दर्शन, स्नान, शक्य ते दानही करत असे. एका अधिक मासात तिनं उपवास करण्याचं व्रत धरलं. संपूर्ण अन्नत्याग करून ती केवळ जलपानावरच दिवस काढू लागली. मानवी देह हा अन्नावर चालतो, वाढतो, पोचला जातो. अन्नच नाही म्हटल्यावर ती वृद्धा जास्तच थकून गेली. एके दिवशी अधिक महिन्यात ती नदीवरून स्नान करून येत असताना तिला एक तुरीजया नावाची स्त्री भेटली. त्या तपस्वी वृद्धेला तुरीजयानं नमस्कार केला. ती इतकी का थकली म्हणून चौकशी केली. ती वृद्धा ह्या वयातही उपवासाचं व्रत करते आहे. हे ऐकून तुरीजया चकित झाली. तुरीजया तिला हात जोडून म्हणाली, आजी, तुम्ही खरंच धन्य आहात. तुम्ही पुण्यपदरी जोडलत, जन्म सार्थकी लावलत. पण आमच्यासारख्या सामान्यांचं काय? आम्ही काहीच पुण्यपदरी जोडलेलं नाही. आमचं कल्याण कसं होणार? आजी, माझा उद्धार कर. मला तुझ्या पुण्या इथलं फक्त एक दिवसाचं पुण्य दान दे. म्हातारीला तुरीजयाची दया आली. भूतदयेनं तिचं मन द्रवलं. तिनं विचार केला, आता तरी ह्या पुण्याशिवाय दुसरं काही दान देता येईल असं नाही, तेव्हा देऊया एक दिवसाचं पुण्य. त्याप्रमाणे म्हातारीनं उदक हातात घेतलं, संकल्प केला आणि एक दिवसाचं पुण्य तुरीजयाच्या हातावर दान म्हणून दिलं. तोच एक चमत्कार घडला. स्वर्गातून देवदूत विमान घेऊन आले. त्यांनी स्पर्श करताच तुरीजयाला दिव्य देह प्राप्त झाला. ते विमान त्या तेवढ्याशा पुण्याईच्या बळावर तिला स्वर्गात घेऊन गेलं. जाताना तुरीजयानं म्हातारीचे आभार मानले. म्हातारी मनात विचार करू लागली, एका दिवसाच्या पुण्यामुळे तुरीजयाचा उद्धार झाला. आपला उद्धार केव्हा आणि कसा होणार असा तिला प्रश्न पडला. तुरीजया स्वर्गात गेली खरी, पण तिच्या कर्मफलाप्रमाणे तिला पुन्हा एक जन्म घ्यावा लागला. तो जन्म तिला काशीनगरातील एका ब्राह्मण कुळात मुलगा म्हणून मिळाला. त्या मुलाचं नाव होतं काशीनाथ. तो नगरात राहून विद्याभ्यास करून शिव आराधना करीत होता. असे अनेक पावसाळे आले आणि गेले. एका अधिक मासाच्या निमित्तानं अनेक मंडळी पवित्र काशी क्षेत्रात यात्रेकरू म्हणून येऊ लागले. त्यात ती महिस्मृती नगरीची म्हातारी पण होती. एके दिवशी ती म्हातारी गंगा स्नान करून येत असताना एक 7-8 वर्षाचा मुलगा तिच्या समोर आला. त्यानं वाकून त्या म्हातारीला नमस्कार केला आणि तो म्हणाला, आजी, मला ओळखलं? मी गतजन्मीची तुरीजया, जिचा तुम्ही एक दिवसाचं पुण्य देऊन उद्धार केला ती. मला हा जन्म मुलाचा अंतोही एक ब्राह्मण कुळात मिळालेला आहे. ही तुमचीच कृपा आहे. आता मात्र म्हातारीला जास्तच आश्चर्य वाटले. हे काय, खरंच एवढं असतं का? एक दिवसाची पुण्याई तुरीजयाच्या फळाला आली, मग माझंच म्हातारीचं भाग्य अजून का उजळत नाही? मला देव का भेटत नाही? माझा उद्धार का होत नाही? हे काशी विश्वेश्वरा, माझं कल्याण कर. काशीनाथही भगवंताकडे त्या आजीबाईसाठी कळकळून प्रार्थना केली काशीनाथांनाही. मात्र आणि पुढच्याच क्षणी भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवलं आणि म्हातारीला उद्धारून नेलं. पुण्याईचं सामर्थ्य हे असं असतं. हेच खरं नाही का? जय जय रघुवीर समर्थ.